श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतायत, राजा, ज्या वेळेला भगवंताची स्वारी कालियाच्या मस्तकावरती नृत्य करतीये, वारंवार त्याला क्षीण करतीये, आपले पती संकटात सापडलेले पाहून त्यावेळी त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडून देण्याच्या इच्छेने त्या शरणागत वत्सल अशा भगवंतांना शरण गेल्या आणि म्हणायला लागल्या, तेव्हा न्यायो हि दंड कृतकिल्बिषेस्मिन् स्तवावतार खलनिग्रहाय. प्रभो, दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झालाय, म्हणून या अपराध्याला दंड देणेच योग्य आहे. आपल्या दृष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात, म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो. आपण आमच्यावर ही मोठी कृपा केली आहे, कारण आपण दुष्टांना जो दंड देता त्यामुळे त्याची सर्व पाप नाहीशी होतात. हा प्राणी अपराधी आहे, म्हणूनच यालाही सर्पयोनी मिळाली, म्हणून आम्ही आपल्या या क्रोधाला सुद्धा आपला अनुग्रह समजतो. तेव्हा तपस्सुतप्तं किमनेन पूर्वं निरस्तमानेन च मानदेन धर्मोऽथवा सर्वजनानुकंप्यया यतो भवांस्तुष्यति सर्वजीवः. मागील जन्मात यांनी निश्चित स्वतः मानरहित होऊन आणि दुसऱ्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी, किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा, म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झाला आहात. भगवन हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला, हे त्याच्या कोणत्या साधनेचं फळ आहे हे आम्हाला तर माहिती नाही. यासाठी लक्ष्मी देवीला सुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती. प्रभो, न नाकपृष्ठं न च सार्वभौमं न पारमेष्ठं न रसाधिपत्यं न योगसिद्धिरपुनर्भवन् वा वाञ्छन्ति यत्पादरजः प्रसन्नाः. प्रभो, जे आपल्या चरणरजाला शरण जातात ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाही. ब्रह्मपदही त्यांना लागत नाही. त्यांना रसातळाचे राज्य नको असते. त्यांना अनिमादी योगसिद्धींची अभिलाषा सुद्धा नसते. त्यांना तर मोक्षाची सुद्धा इच्छा नसते. स्वामी, हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्माला आला असून अत्यंत क्रोधी आहे. असं असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झाले. जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही संसार चक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होते. आपण त्याला प्रसन्न झालात. प्रभो, नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने भूतावासाय भूताय पराय परमात्मने ज्ञानविज्ञाननिधये ब्रह्मणेऽनन्तशक्तये
अगुणाय विकाराय नमस्ते प्राकृताय च. प्रभो, आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात. आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात. आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसेच सर्व पदार्थांच्या रूपांमध्ये सुद्धा विराजमान आहात. आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात. आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात. आपली शक्ती अनंत आहे. आपले स्वरूप अप्राकृत, विकाररहित आणि निर्गुण आहे. आम्ही आपणास नमस्कार करतो. राजा, या नागपत्न्यांनी देवाला वारंवार नमस्कार करायला सुरुवात केली, भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्या म्हणतायत, कालाय कालनाभाय कालावयवसाक्षिणे विश्वाय तद्रुपद्रष्ट्रे तत्कर्त्रे विश्वहेतवे. आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काल आहात. कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण, कल्प आदी सर्व अवयवांचे साक्षीदार सुद्धा आपण आहात. आपण विश्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याचे द्रष्टे आहात. आपण ते विश्व बनवणारे निमित्त कारण व त्याच्या रूपात बनणारे उपादान कारण सुद्धा आहात. म्हणून नमः प्रमाणमूलाय कवये शास्त्रयोनये प्रवृत्ताय निवृत्ताय निगमाय नमो नमः. नमः कृष्णाय रामाय वसुदेवसुताय च प्रद्युम्नायानिरुद्धाय सात्वतां पतये नमः. नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च गुणवृत्त्युपलक्षाय गुणद्रष्ट्रे स्वसंविदे अव्याकृतविहाराय सर्वव्याकृतसिद्धये ऋषिकेश नमस्तेस्तु मुनये मौनशीलने. देवा, हे शांत स्वरूपा, स्वामींनी प्रथम केलेला आपला प्रजेचा अपराध आपण सहन करावा. हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही, म्हणून आपण याला क्षमा करावी. भगवन, कृपा करा. आता हा सर्प मरण्याच्या दारी आहे. साधू पुरुष अबलांवर दया करीत असतात, म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना आम्हाला परत द्या. आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही काय करावं याविषयी आपण आम्हाला आज्ञा करावी, कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो त्याची सर्व प्रकारच्या भयांपासून सुटका होते. आम्हाला आज्ञा करा. आम्ही काय करावं देवा, आम्हाला आज्ञा करा. शुकाचार्य म्हणतात, राजा, इत्थंस नागपत्नीभिर भगवान समभिष्टुतः. भगवंतांनी केलेल्या लत्थाप्रहारांनी फणा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला. नागपत्न्यांनी अशी स्तुती केली तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिलं. कालियाची इंद्रिय आणि प्राण यामध्ये हळूहळू चेतना यायला सुरुवात झाली. अतिशय कष्टाने तो नाग श्वासोच्छ्वास करू लागला. थोड्या वेळानंतर अतिशय दीनतेने हात जोडून कालिया भगवान गोपाल कृष्णांना म्हणायला लागला, राजा, वयं खला सहोत्पत्त्या तामसा दीर्घमन्यवः. नाथ, आम्ही जन्मतःच दुष्ट, तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत. देवा, जो आपला स्वभाव असतो ना, तो सोडणं जीवांना अतिशय कठीण आहे. म्हणून तर लोकांना मिथ्या प्रपंचाविषयी जन्मांतरीच्या स्वभावामुळे आसक्ती वाटते. हे विश्वविधात्या, आपणच गुणांच्या भेदांनुसार या जगात अनेक प्रकारचे स्वभाव, सामर्थ्य, बल, योनी, बीज, चित्त आणि आकृती निर्माण केले आहेत. भगवन, आपल्याच सृष्टीमधील जन्मतःच अतिशय रागीट असे आम्ही सर्प आहोत. आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू? भगवन हि कारणं तत्र सर्वज्ञो जगदीश्वरः अनुग्रहं निग्रहं वा मन्यसे तद विधेहिनः.
सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात. म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड करा. शुकाचार्य म्हणतात, राजा, इत्याकर्ण्यवचः प्राह भगवान कार्यमानुषः. कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले, सर्पा, आता तू इथे राहू नकोस. तू आपले नातलग, पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब इथून समुद्रात निघून जा. आता गाई आणि माणसं यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेतायत, तो उपभोग त्यांना घेऊ दे. तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठण करील त्याला सर्पांपासून कधीही भय होणार नाही. जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पण करील, तसंच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. हे कालिया, द्विपंद्रमणकं हित्वा हृदमेतमुपाश्रितः. ज्याच्या भीतीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेस, तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला कधी त्रास देणार नाही. तुला त्याच्यापासून अजिबात भय नाही. का? कारण तुझ्या शिरावरती माझ्या चरणांची चिन्ह आहेत. शुकाचार्य म्हणतात, राजा, एव मुक्तो भगवता कृष्णेनाद्भुतकर्मणा तं पूजयामास मुदा नागपत्न्यश्च सादरम. अद्भुत लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने आणि मोठ्या आदराने त्याची पूजा केली. त्यांनी दिव्य वस्त्र, पुष्पमाळा, रत्न, बहुमूल्य अलंकार, दिव्य गंध, उटणं आणि अतिउत्तम कमलपुष्पांच्या हाराने जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंताचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले. यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालून वंदन केलं, त्यांची अनुमती घेतली. त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे त्या रमणक द्वीपाकडे त्यांनी आपल्या पत्न्या, पुत्र आणि बांधवांसह प्रयाण केले. लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्याच वेळी यमुनेचे पाणी केवळ विषरहित नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले. राजा, अतिशय भगवंताची ही लीला सगळ्यांना मोहून टाकणारी होती. हे ऐकल्यावर राजाने हात जोडले आणि हात जोडून राजा म्हणतोय, नागालयं रमणकं कस्यात्यत्याज कालियः कृतं किं वा सुपर्णस्य तेनैकेनासमंजसम. नागांचे निवासस्थान रमणक द्वीप कालिया नागाने का सोडलं होतं महाराज? आणि त्यांनी एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता? ही कथा मला ऐकायची आहे. का बरं त्याला एकट्यालाच गरुडापासनं भय होतं? त्यांनी रमणक द्वीप का सोडलं होतं हे मला विस्तृत रूपात सांगा. हे ऐकल्यावरती शुकाचार्य राजा परीक्षितीला या गरुडाची आणि कालियाची एकमेकांमध्ये वैर निर्माण होण्याची कथा सांगतात. ती कथा आपण उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.